नमस्कार. चौरसाची प्रत्येक बाजू 50% वाढवली तर तयार होणाऱ्या नवीन चौरसाच्या क्षेत्रफळाचे मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाशी असणारे गुणोत्तर किती? आणि पर्याय दिलेले आहेत. बघा, आपण या ठिकाणी 2 चौरस काढूयात. हा जो पहिला चौरस आहे त्याची बाजू आपण 2a मानू आणि मग 50% वाढवल्यावर दुसऱ्या चौरसाची बाजू होईल 3a. आता चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र वापरून पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ झालं 4a वर्ग, दुसऱ्या चौरसाचं झालं 9a वर्ग. आता या ठिकाणी आपण दोघांचं गुणोत्तर घेऊया. दुसऱ्याचं पहिल्याशी घ्यायचं आहे आपल्याला आणि म्हणून आलं 9a वर्ग छेद 4a वर्ग. a वर्गाला a वर्ग गेल्यानंतर राहिलं 9 छेद 4, म्हणजेच आपलं गुणोत्तर आलं 9 4, म्हणजे पर्याय 1.